नमस्कार, मी प्रियांका नागने। आज आपण नवीन जॉब अपडेट बघणार आहोत। टाटा मेमोरियल सेंटर म्हणजेच टाटा स्मारक केंद्र यांच्याकडून नोकरीची संधी आलेली आहे। एकूण 71 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे। ही पूर्णपणे माहिती आपण बघणार आहोत। पूर्ण व्हिडिओ बघा, मी सांगणार आहे कोणते कोणते पोस्ट आहे, रिक्रुटमेंट कसे होणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, त्याच्यानंतर पूर्ण डिटेल्स सांगणार आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे हे पूर्णपणे माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाणार आहे। त्याच्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आपण बघणार आहोत जॉब डिटेल्स। टीएमसी अंतर्गत नोकरीची संधी एकूण 71 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे। इथे बघा, टाटा मेमोरियल सेंटर मुंबई यांच्याकडून नोटिफिकेशन आलेले आहेत। कोणते कोणते पदं आहेत हे पूर्णपणे आपण बघणार आहोत। असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे, असिस्टंट अकाउंट ऑफिसर आहे, सायंटिफिक असिस्टंट सी आहे, नर्स ए फिमेल, त्यानंतर सायंटिफिक असिस्टंट बी, लोअर डिव्हिजन क्लर्क, कुक ए, अटेंडंट, ट्रेड हेल्पर, टेक्निशियन असे खूप सारे जागा आहेत। आपण बघणार आहोत ॲप्लिकेशनचं मोड कसं आहे, ऑनलाईन आहे। तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन द्यायचं आहे। ही पूर्ण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्या। आपण पदांचे नाव मराठीमधून बघून घेऊयात। सहाय्यक लेखाधिकारी असू द्या, वैज्ञानिक सहाय्यक असू द्या, परिचारिका असू द्या, त्याच्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक बी मध्ये फार्मासिस्ट, लघुलेखक, तंत्रज्ञ, त्याच्यानंतर स्वयंपाकी, परिचर, व्यापार मदतनीस अशा खूप साऱ्या पोस्ट अवेलेबल आहे। खूप मोठी संधी आहे। खूप मोठ्या कंपनीसोबत तुम्हाला वर्क करता येणार आहे। टाटा मेमोरियल सेंटर यांच्यासोबत काम करता येणार आहे तुम्हाला। टाटा कंपनीकडून ही वॅकन्सी आलेली आहे आणि इथे एकूण 71 पदांसाठी रिक्त आहे। त्याच्यानंतर हे नोकरीचे ठिकाण बघा, मुंबई आहे। तुम्हाला अर्जाची पद्धत ऑनलाईन करायची आहे। अर्ज जे करायचं आहे तुम्ही ऑनलाईन करू शकणार आहे, पूर्णपणे आपण बघणार आहोत। त्याच्यानंतर अर्जाची शेवटची तारीख बघा 22 सप्टेंबर 2023 आहे। 22 सप्टेंबर 2023 आहे। आपण माहिती बघून घेऊया। तिथे इंटरव्ह्यूची प्रोसेस बघा, सिलेक्शन प्रोसेस होणार आहे। इंटरव्ह्यू थ्रू तुमचे सिलेक्शन होणार आहे, ही पूर्ण माहिती आहे। त्याच्यानंतर ॲप्लिकेशनचे मोड आहे ते ऑनलाईन असणार आहे आणि ऑफलाईन ॲप्लिकेशनचे 2 सप्टेंबरपासून सुरू झालेले आहेत फॉर्म्स भरायचे। त्याच्यानंतर इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे आहे बघा, असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर। जर असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असाल तर तिथे ग्रॅज्युएट फ्रॉम इसेन्शियल युनिव्हर्सिटी पाहिजे, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे किंवा डिग्री आणि डिप्लोमा पाहिजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, हेल्थ केअर मॅनेजमेंटमध्ये किंवा पर्सनल मॅनेजमेंटमध्ये। जर असिस्टंट अकाउंट ऑफिसरला तुम्ही जर अप्लाय करणार असाल तर तिथे सुद्धा ग्रॅज्युएशन पाहिजे आहे किंवा डिप्लोमा इन फायनान्शियल मॅनेजमेंट फ्रॉम रेप्युटेड इन्स्टिट्यूशन सांगितलेलं आहे। त्यानंतर सायंटिफिक असिस्टंट सांगितलेलं आहे, त्यांची जी एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे BSc पाहिजे आहे किंवा इथे TMI-RIT अँड पास्ट RSO लेवल पाहिजे आहे। नर्ससाठी जनरल नर्सिंग झालेलं पाहिजे आहे किंवा डिप्लोमा इन नर्सिंग झालेलं पाहिजे आहे किंवा तुमचं पोस्ट BSc सुद्धा झालेलं असेल तर चालणार आहे। त्यानंतर नर्स हे 5 UR ST, 2 ST, 3 OBC, 1 PWD साठी असेल तर इथे जनरल नर्सिंगचं झालेलं पाहिजे। त्याच्यानंतर इथे कमीत कमी 5 इयर्सचा एक्सपिरियन्स सुद्धा पाहिजे आहे। सायंटिफिक असिस्टंट बीजमध्ये BSc पाहिजे आहे। बायोकेमिस्ट्री, केमिस्ट्रीमध्ये बॉटनी, जिओलॉजी, मायक्रोबायोलॉजीमध्ये मिनिमम 50% मार्क पाहिजे आहे किंवा डिप्लोमा किंवा डिग्री झालेली कंप्लीट पाहिजे आहे। ही पूर्ण माहिती झाली आहे। त्याच्यानंतर इथे अप्लाय कसं करायचं हे सुद्धा दिलेलं आहे। इथे ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे। ॲप्लिकेशन मोड ऑनलाईन असणार आहे। तुम्ही इथे ॲप्लिकेशन तुम्ही जाहिरात बघू शकणार आहात। त्यानंतर तुम्ही अप्लाय कसं करायचं आहे इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुद्धा करू शकणार आहात। हे पूर्णपणे PDF आहे, हे PDF सुद्धा तुम्ही बघू शकणार आहे। हे बघा, इथे व्ह्यू करायचं आहे आणि तुम्हाला ज्या ज्या तुमच्या ॲप्लिकेशन्स असणार आहे, तुम्ही जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्यानुसार तुम्ही इथे व्ह्यू करून तुम्ही अप्लाय करू शकणार आहे। तुमच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही इथे तुमचं एज लिमिट दिलेलं आहे। प्रत्येकासाठी एज लिमिट वेगवेगळं आहे। इथे बघा, असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असाल तर अप्पर एज लिमिट ॲज 40 इयर्स सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असेल त्यांच्यासाठी पण सांगितलेलं आहे। असे वेगवेगळे इथे एज क्रायटेरिया दिलेले आहेत। आता नर्स हे असेल तर अप्पर एज लिमिट ॲज 30 इयर्स सुद्धा सांगितलेलं आहे। पे लेवल पण खूप चांगलं आहे। पेमेंटचं स्टार्टिंगच बघा 44,900 आहे। असे जे जे वेगवेगळे पद आहेत त्यानुसार वेगवेगळे सॅलरी इथे भेटणार आहे। तुम्ही जर इथे एलिजिबल असाल, तुम्ही क्रायटेरियामध्ये बसत असाल, एज क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्की इथे अप्लाय करायचं आहे। संधी सोडायची नाहीये, खूप मोठी जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे।
व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.